31 मार्चला शिर्डी पोलीस ठाण्यात भोंदू अशोक खरातचं पत्नी कल्पना खरात विरोधात जमीन खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून कल्पना खरात अद्याप फरार आहे। या जमीन विक्री प्रकरणी ज्या राष्ट्रीयकृत बँकेतून व्यवहार करण्यात आले त्या खात्यांची चौकशी आता शिर्डी पोलिसांनी सुरू केली। या 2 खात्यातून आतापर्यंत 17 कोटींहून अधिकचे व्यवहार झाले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। याबाबत आता शिर्डी पोलिसांनी आयकर विभागाशी पत्र व्यवहार सुरू केलाय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। आता अशोक खरात आणि कल्पना खरात यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे, कारण ही जमीन खरेदी करताना ज्या बँक खात्यांचा वापर झाला होता ती भोंदू अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यात राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यातून आणि 2 राष्ट्रीयकृत बँकांमध्ये असलेल्या या खात्यांची चौकशी आता शिर्डी पोलिसांनी सुरू केली आहे। आणि धक्कादायक म्हणजे विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 17 कोटी 18 कोटीच्या आसपास या बँकेच्या खात्यांमधून व्यवहार अनेक वर्षांपासून झालेत असं समोर आलंय। त्यामुळे हे पैसे त्यांच्या या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यात कुठून आले, कोणी टाकले, हे पैसे कसे येत होते, या सगळ्याचा तपास आता शिर्डी पोलीस करतायत। आणि यासाठीच जो इन्कम टॅक्स विभाग आहे त्यांच्याकडे देखील शिर्डी पोलिसांनी पत्रव्यवहार केला असून गेल्या 5 वर्षातील जे विवरणपत्र या भोंदू अशोक खरात आणि कल्पना खरात यांनी दाखल केलेले आहेत त्याच्या कॉपीज शिर्डी पोलिसांनी मागितल्या। त्यामुळे विवरणपत्र आल्यानंतर आणि या खात्यात असलेल्या 17 ते 18 कोटींचे व्यवहार पाहता नेमकं आता या पोलीस तपासात काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे एकीकडे समता पतसंस्थेतील या 57 खात्यांची चौकशी सुरू असताना आता भोंदू अशोक खरात आणि कल्पना खरात यांच्या 2 राष्ट्रीयकृत बँकात असलेल्या खात्यांची देखील शिर्डी पोलीस चौकशी करतात। त्यामुळे भोंदू अशोक खरातचं त्याच्या बायको कल्पनाचे अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी।